नमस्कार मित्रांनो, तुम्ही डीसी मोटर पाहिलीच असेल. गणपतीच्या वेळेस आपण गणपतीच्या मागे चक्र लावतो आणि मग ती खूप शानदार फिरते, हो ना. तर ही पहा डीसी मोटर. तर डीसी मोटरच्या आत नक्की काय असतं हे आपण पाहूया. डीसी मोटरच्या आत एक कॉईल असते, हे हिरव्या रंगाची दिसते ही कॉईल आहे. आणि एक असतो चुंबक, मॅग्नेट. इथे जे रिंग सर्कल दिसतं ना, तो मॅग्नेट आहे, चुंबक आहे. मग ही कॉईल या मोटरच्या आत, त्या चुंबकाच्या आत जाते आणि त्याच्यावर झाकण लावलेलं असतं आणि या झाकणाला इथे दोन वायर्स जोडलेले असतात आणि त्या वायर्सला आपण बॅटरी लावून ही मोटर फिरवतो. पण अशी छानशी मोटर आपल्याला, साधी मोटर, डीसी मोटर आपल्याला घरी सुद्धा बनवता येते. त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय लागेल ते पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक आपल्याला इन्सुलेटेड कॉपर वायर लागेल. इन्सुलेटेड कॉपर वायर साधारणपणे ही 1.5 मीटर किंवा 1 मीटरही चालेल, 1 मीटर लांबीची आपण घेतो. ही इन्सुलेटेड कॉपर वायर तुम्हाला वाइंडिंगच्या दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागेल एक बॅटरीचा सेल, बॅटरी सेल आणि एक किंवा 2 मॅग्नेट्स लागतील आपल्याला. अशा प्रकारचे 1-2 मॅग्नेट्स लागतील. मॅग्नेट पॉवरफुल असेल तर एक सुद्धा चालतो. माझ्याकडे थोडं कमी पॉवरचा होता म्हणून मी 2 मॅग्नेट्स वापरलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 लागतील सेफ्टी पिना, मोठ्या सेफ्टी पिना घ्यायच्या 2. आणि आपण आता सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपण कॉपर वायर घेऊन ती कॉपर वायर थोडंसं पुढे टोक ठेवायचं आणि कॉपर वायर अशी सेल भोवती, सेल किंवा तत्सम वस्तू घ्यायची, ही साधारणपणे अशा प्रकारे आपण गुंडाळायची. आणि ही कॉईल तयार झाली, ही कॉईल बाहेर काढायची आणि याची दोन्ही टोकं जी आहेत ती विरुद्ध बाजूला बांधून घ्यायची. हे या बाजूला घेतलं आणि हे दुसऱ्या बाजूला. अशा प्रकारे आपली मोटरला लागणारी कॉईल तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी मोटर आहे, तुम्ही सहजपणे बनवू शकता. आता ही जी कॉईल आहे, बनवलेली कॉईल आहे, ही इन्सुलेटेड कॉपर वायर आहे. तर ते ह्याच्यावरचं इन्सुलेशन आपल्याला काढायचं आहे. पण इन्सुलेशन काढताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट, ते इन्सुलेशन कसं काढायचं तुम्ही सांगतो. एका बाजूला जी वायर आहे त्या वायरचं इन्सुलेशन जे आहे ते फक्त एकाच साईडचं काढायचं. हे असं मी दाखवतो, याच पद्धतीने काढायचं. एकाच बाजूचं काढायचं आहे, दुसऱ्या बाजूचं काढायचं नाही. ओके. आणि वायरचं जो दुसरं जे टोक आहे कॉपर वायरचं, त्या टोकाला मात्र सर्व बाजूनी याचं इन्सुलेशन काढायचं, सर्व बाजूनी. लक्षात आलं? एका बाजूला फक्त एकाच बाजूचं काढलेलं आहे एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला सर्व बाजूनी इन्सुलेशन काढलेलं आहे. आता आपली कॉपर वायर काय झाली, 2 पिन झाल्या. हे मॅग्नेट जे आहे ते आपण इथं डबल स्टिकर लावून, 2 साइडेड स्टिकर लावून इथे आपण लावू शकतो किंवा रबर बँड लावूनही लावू शकतो. आता माझ्याकडे एक तयार कॉपर वायर तयार करून ठेवलेली आहे मी ऑलरेडी. तर ती लावूयात आपण. ह्या पिना जे आहेत 2, त्या पिना आपण अशा इथं लावायच्या आहेत. एक पिन इथं आणि दुसरी पिन इथं. आणि ही जी कॉईल आहे ही कॉईल या 2 पिनाच्या मध्ये घालायची. आणि आपली आता ही छोटीशी डीसी मोटर तयार झालेली आहे. आणि ही बघा फिरायला लागली मोटर. पुन्हा एकदा दाखवतो, थोडीशी पिन हलती आहे. मस्त फिरते बघा मोटर. परत एकदा दाखवतो. या पिनांना मी हाताने धरलेलं आहे. तर पिनांना तुम्ही रबर बँड लावून किंवा चिकटपट्टी लावून पक्क करू शकता, म्हणजे मोटर सहजपणे तुम्हाला हातात धरता येईल आणि चांगली फिरेल.
हा मस्त फिरते ना मोटर. आवडली का तुम्हाला? तर तुम्हाला आजचा हा प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.